प्राथमिक शिक्षक असलेल्या काशीनाथ पाटलांनी 1989 मध्ये मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ शेती करू लागले। शेतीच्या आवडीपोटी त्यांनी हा निर्णय घेतला। या काळात विषमुक्त शेतीबाबत नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांचे लेख त्यांच्या वाचनात आले आणि काशीनाथ गुरुजींनी विषमुक्त शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला। गेल्या 25 वर्षांपासून ते विषमुक्त शेती करतायत। आज त्यांच्याकडे 14 एकरांवर केशर आंब्याचं पीक आहे। त्यामध्ये ते भाजीपाल्याचं आंतरपीक देखील घेतात। यापासून त्यांना अंदाजे 10 ते 12 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे। त्यांच्या विषमुक्त केशर आंब्याची पाहणी करण्यासाठी आज आपण ठाणे जिल्ह्यातल्या चिंचणी गावी जाणार आहोत। काशीनाथ पाटील हे हाडाचे शेतकरी। त्यांनी शिक्षणानंतर प्राथमिक शिक्षकाची नोकरी स्वीकारली, पण 20 वर्ष नोकरी केल्यानंतर 1989 मध्ये त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला। या काळात हवामान चांगलं होतं, त्यामुळे ठाणे जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या चिंचणी या त्यांच्या गावी भाजीपाल्याचं मुबलक उत्पादन मिळायचं। यापासून भरघोस नफा मिळायचा, पण हळूहळू कीड रोगांचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढू लागला। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळायचा निर्णय घेतला। त्यांच्या भागात चिकूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, पण चिकूपेक्षा आंब्याला चांगला भाव मिळत असल्यानं त्यांनी 10 वर्षांपूर्वी केशर आंबा लागवडीचा निर्णय घेतला। हापूस थोडा साका वगैरे धरतो अशा पद्धतीचं थोडंसं, आणि जो रत्नागिरी किंवा इकडचा देवगड वगैरे तिकडचा जो हापूस आहे त्याला जास्त डिमांड असते आणि इकडच्या ठाणे जिल्ह्यातल्या हापूसला तितका डिमांड नाही असंही लक्षात आलं। आणि केशर हा 100% यशस्वी पण आहे। कमी पाण्यावरती म्हणजे आंब्याचं पीक जे आहे या ठिकाणी म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये पाण्याचं बऱ्यापैकी दुर्भिक्ष व्हायला लागलं। दुसरं म्हणजे मजुरांचंही प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आंब्याचा हे पीक चांगलं आहे असं लक्षात आलं। नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांचे मासिकातले लेख वाचून काशीनाथ गुरुजी सेंद्रिय शेतीकडे वळले। पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी विषमुक्त सेंद्रिय शेती गरजेची असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। मासिकाचं माझं नियमित वाचन चालू झालं आणि त्याच्यामध्ये सुभाष पाळेकर यांचे सेंद्रिय शेतीच्या बाबतीत काही लेख माझ्या वाचण्यात आले आणि तेव्हा जवळजवळ 92-93च्या दरम्यान। आणि त्यावेळेला असं ठरवलं की यापुढे आपल्या शेतीमध्ये काही सुधारणा करून आपण सेंद्रिय शेतीकडे वळायचं आणि हळूहळू मग सेंद्रिय खताचं प्रमाण केमिकल खताचं प्रमाण हळूहळू कमी केलं आणि मग सेंद्रिय खताचे डोस वाढवत गेलो। दिवसेंदिवस जमीन आणि पाण्याचं रासायनिक खतं आणि कीडनाशकांमुळे प्रदूषण होत आहे। ते थांबण्यासाठी जमिनीत रसायन वापरणं पूर्णपणे बंद व्हावं यासाठी काशीनाथ गुरुजींनी 25 वर्षांपूर्वी शेतात रसायन वापरणं बंद केलं। आपण सेंद्रिय शेती करावी आणि पहिल्यांदा आपल्यासाठी आणि आपण जे तयार करू ते जादा जे असेल ते दुसऱ्यासाठी। मग हे एक तत्त्व ठेवलं की आपण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं खायचं आणि दुसऱ्याला पण खाऊ घ्यायचं। व त्या सेंद्रिय खत पिकवताना काही जादा खर्च होतो किंवा मग आपल्याला जास्त पैसे मिळाले पाहिजेत असा विचार त्यावेळेला मी काही केला नाही। काशीनाथ पाटील यांनी 10 वर्षांपूर्वी 33 फूट बाय 33 फुटांवर केशरची लागवड केली। त्यामध्ये ते आंतरपीक म्हणून भाजीपाल्याचं उत्पादन घेऊ लागले। आंबा लागवडीनंतर त्यांना जवळपास 5 ते 6 वर्षांनी उत्पादन मिळू लागलं। नुकताच 3 वर्षांपूर्वी त्यांनी आंब्याची सघन पद्धतीनं आणखी लागवड केली। त्यामुळे आंब्याच्या झाडांमधील अंतर कमी झालंय। आंबा लागवडीपासून त्यांनी आंब्यावर जेवढा खर्च केलाय तो त्या वर्षी घेतलेल्या भाजीपाल्याच्या आंतरपिकातून वसूल झालाय। सध्या त्यांच्याकडे भेंडी, फरसबी, मका, चवळी यासारखी आंतरपिकं आहेत। जीवाणू खत म्हणून ते ईएम द्रावणाचा वापर करतात। जीवाणू खत जे आहे त्याच्यामध्ये हानिकारक बुरशी किंवा हानिकारक जीवाणू जे असतात ते नष्ट होऊन जातात आणि ते नष्ट झाल्यामुळे म्हणजे शेतीमध्ये शेवटी आपण वर पाहतो, पण जमिनीमध्ये काय आहे तर जमिनीमध्ये अनेक प्रकारचे हानिकारक जीवाणू, हानिकारक बुरशी असं आहे। आपण जी सेंद्रिय खतं वापरतो त्याच्यामध्ये जसे उपकारक जीवाणू वाढतात तसे हानिकारक जीवाणूसुद्धा वाढतात। तर हे हानिकारक जीवाणू नष्ट केले पाहिजेत। आपण निव्वळ शेणखत सुरुवातीला न वापरता त्याला ईएमची ट्रीटमेंट वगैरे केली किंवा ट्रायकोडर्माची आपण ट्रीटमेंट केली तर ते त्यातले हानिकारक जीवाणू बुरशी नष्ट होऊन आणि ते जीवाणू खत तयार करायचं त्याचं आणि मग ते जर वापरलं तर ते जास्त फायदेशीर होऊ शकते। सेंद्रिय शेतीसाठी त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली गांडूळ खताचं शेड उभारलंय। या कामी डहाणू कृषी कार्यालयाची त्यांना मदत झाली आहे। सेंद्रिय पद्धतीनं शेती करताना कीड नियंत्रणाचं आव्हान पार पाडण्यासाठी ते ट्रॅपचा वापर करतात। आंब्याच्या फळमाशीसाठी ट्रॅप्स आहे आणि ह्याच्यामध्ये जो ठोकळा आहे
त्याला युजिनॉलचं हे केलेलं आहे, ट्रीटमेंट केलेली आहे आणि त्याच्यामुळे सकाळी ह्याच्यावरती भरपूर फळमाशा येतात आणि त्या आल्यानंतर गरगर फिरून खाली पडतात आणि अशा पद्धतीने भरपूर या फळमाशा या ठिकाणी या ट्रॅप्समध्ये मेलेल्या दिसतात आणि ह्याचं लाईफ जे आहे ते जवळजवळ संपूर्ण सीझनभर हे ट्रॅप्स जे आहे ते काम करतात. त्यामुळे एकदा हे ट्रॅप्स बांधले की जवळजवळ 3 महिन्यापर्यंत 3-3.5 महिन्यापर्यंत फळमाशीचं नियंत्रण पूर्णपणे करतात. त्यामुळे या बागेमध्ये फळमाशीने खराब झालेली फळं आपल्याला दिसणार नाही. सध्या त्यांच्याकडील आंब्याची काढणी सुरू आहे. 2 टप्प्यात आंब्याचं उत्पादन ते घेतात. या सेंद्रिय आंब्याची विक्री बोईसर, डहाणू आणि वाशीच्या मार्केटला ते करतात. गेल्या वर्षी जो मोहर आला होता तो सगळा फेब्रुवारीमध्ये मोहर आला होता आणि तो आंबा माझा साधारण 27-28 मे ते 10 जून असा 10-12 दिवसात सगळा आंबा गेल्या वर्षी निघाला होता 20 टनापर्यंत आणि यावर्षी तो लवकर 50% मोहर डिसेंबरला आला आणि 50% फेब्रुवारीमध्ये आला. हां, त्यामुळे डिसेंबरला जो मोहर आला त्याचा हंगाम आता चालू झालेला आहे. म्हणजे एप्रिलच्या 23-24 पासून ती आता काढणी चालू आहे. तो जो आहे तो साधारण 15-20 टनापर्यंत हा डिसेंबरचा आंबा निघेल आणि उरलेला जवळजवळ 30-35 टन तो मे अखेर आणि 10 जूनपर्यंत हंगाम संपून जाईल. गतवर्षी काशीनाथ गुरुजींना 20 टन आंब्याचं उत्पादन मिळालं होतं. यंदा त्यांना किमान 45 ते 50 टन केशर आंब्याचं उत्पादन अपेक्षित आहे. या आंब्याची विक्री सरासरी 25 रुपये किलोच्या दरानं होतीये. यापासून त्यांना 11 ते 12 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. हे उत्पन्न नफ्याच्या स्वरूपात शिल्लक राहणार आहे. यावर झालेला सगळा खर्च भाजीपाल्याच्या आंतरपिकातून वसूल झालाय. सेंद्रिय पद्धतीमुळे उत्पादनात सातत्य राहत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. कसं आहे, खूप मोठं उत्पन्न मिळालं पण त्यात सातत्य राहत नाही. पण माझ्या शेतीमध्ये माझं सातत्य कायम राहते. गेल्या वर्षापेक्षा माझं आंब्याचं प्रमाण यावर्षीचं जास्त आहे. पुढचे तितकंच लक्षात ठेवून अजून पुढे ते उत्पन्न वाढत राहील किंवा त्याचं सातत्य पुढे चांगलंच राहील चढत्या क्रमाने, ह्याची मी काळजी घेणार आहे आणि त्याप्रमाणे ह्या ऑर्गॅनिक शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये मी खूप समाधानी आहे. काशीनाथ पाटील यांच्या म्हणण्यानुसार सेंद्रिय खत हे जीवाणूंचं खाद्य असून जीवाणू फळझाडांच्या वाढीस पोषक वातावरण तयार करतात. त्यामुळे जीवाणू वाढीसाठी शेतात रसायन वापरणं बंद करावं असं त्यांना वाटतं. माझं पूर्ण असं म्हणणं आहे की कोणताही शेतकरी कोणत्याही प्रकारची त्याची फळबाग असो ती त्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच केली पाहिजे. कारण ते बहुवार्षिक झाड आहे आणि त्याला तात्पुरते तुम्ही केमिकल अशी खतं वगैरे देऊन आणि तात्पुरतं तो फळाचा आकार मोठा करणं वगैरे हे करून त्याच्यामुळे जमिनीमध्ये असलेले जीवाणू जे आहेत ते प्रचंड प्रमाणात वाढतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या पुढच्या पिकावरती होतो. म्हणून तुम्ही सेंद्रिय पद्धतीने केलं तर तुमचे जीवाणू त्या ठिकाणी जे आहे ते दीर्घकाळ जमिनीत राहिले पाहिजेत. कारण ते बहुवार्षिक झाडाला अशा पद्धतीनेच सेंद्रिय खतं देऊन त्याच्यामध्ये EM सोल्युशनसारखं ड्रिपने सोडून आणि त्या खताचं जीवाणू खत तयार जमिनीतल्या जमिनीत होते. जमिनीमध्ये प्रचंड प्रमाणात गांडूळ तयार होतात ते 12 महिने आणि माझी जमीन त्याच्यामुळे मी न नांगरतासुद्धा अशा पद्धतीने ही सेंद्रिय पद्धतीने टिकवलेली आहे, ठेवलेली आहे. काशीनाथ पाटील यांनी हिमाचल प्रदेशातल्या सेंद्रिय शेतीची पाहणी केली आहे. महाराष्ट्र सरकारनं देखील सेंद्रिय शेतीचं ठोस धोरण हाती घेणं गरजेचं आहे असं त्यांना वाटतं. विषमुक्त सेंद्रिय शेतीबाबत ज्यांना शंका असेल त्यांच्यापुढे आपल्या यशाचं एक चांगलं उदाहरण आहे असं काशीनाथ गुरुजी आवर्जून सांगतात. हे केलं तरच आज पुढची पिढी, पुढचा भावी काळ जो आहे तोच चांगला राहणार आहे. नाहीतर मग पुढे फार मोठी प्रश्नचिन्ह निर्माण होतील. आज त्या बाबतीमध्ये शासनाने जेवढं गांभीर्याने घ्यायला पाहिजे तेवढं घेत नाही. कृषी खातही तेवढं गांभीर्याने घेत नाही की ही काळाची गरज आहे आणि कोणत्या परिस्थितीत झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळ्यांना शेतकऱ्यांना प्रवृत्त करायला पाहिजे की अशा पद्धतीनेच करा. आणि माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये मी 100% सक्सेस आहे. माझी 1 एकराची 40-50 एकर जमीन मी सेंद्रिय पद्धतीने केलेली आहे आणि नोकरी सोडण्याचंही धाडस केलं आणि त्याच्यात मी यशस्वी झालेलो आहे. पुढच्या पिढीला जर चांगलं आरोग्य, चांगलं वातावरण, चांगली जमीन, चांगलं पाणी द्यायचं असेल तर विषमुक्त शेतीकडे प्रत्येक शेतकऱ्यानं पाऊल टाकायलाच हवं. तरच कुठे टिकाव लागणार आहे. कॅमेरामन अश्विन आंबटकरसह संदीप भुजबळ, साम TV, चिंचणी, ठाणे.